लागला मला, प्लीज वाचवा. ही प्रियाची बेडरूम आहे आणि हे विराजला माहिती आहे. आणि मी प्रिया बनून या खोलीत वावरणार आहे. प्रिया 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 कुठे? मागचं दारी बंद आहे आणि आपले फोन सुद्धा पळवण्यात आले. पण विराज हे कसं करू शकला? हे फक्त विराज आणि त्याच्या साथीदारांचं काम नाहीये. ती प्रिया सुद्धा त्यांना सामील होती. इथून बाहेर कसं पडणार ना तेच कळत नाहीये. काय नाही पडता येणार नाही पडता येणार. आता काही वेळेत आजचा दिवस संपेल, उद्याचा दिवस सुरू होईल आणि बरोबर त्याच्या सीमारेषेवर तुम्ही दोघेही शून्यात विलीन व्हाल. अभि, मला वाटतं याने घरात कुठेतरी टाइम बॉम्ब लावलाय. महत्वाची गोष्ट सांगायची राहिलीच, गौप्यस्फोट जो या बॉम्बस्फोटापेक्षा महाभयंकर असेल. कसला स्फोट? तो पक्का झालाय, बोला. स्मिता स्मिता बंडूची मॅडमची गाडी आहे. म्हणजे मॅडम इथंच कुठेतरी असते. आपल्याला बॉम्ब शोधायला हवा. ओके हो. शोध. अस्मिता काय झालं अभि? सापडला? कॅमेरा? बंडूजी नाही, ही मॅडमची गाडी नाहीये, नंबर वेगळा आहे गाडीचा. शिडराव, मग आता कसं करायचं? त्या प्रियाचं घर कसं शोधणार आणि इथं विचारणार तरी कुणाला? बंडूजी, आधी आपल्याला मॅडमची गाडी शोधायची. मला वाटतं तो खोटं बोलतो. घरात बॉम्ब नाहीये. नाही अभि, त्याचे डोळे सांगत होते की तो खरं बोलतोय. बाबांच्या आणि माझ्या सुडाची आग त्याच्या नजरेत दिसत होती मला. ती धमकी खरी अभि. घरात बॉम्ब आहे. तर मग कुठे आहे बॉम्ब? बॉम्ब आहे ना, तो मी माझ्या मागे लपवलाय. हा, आणि या टीव्ही मधून मी तुम्हाला फेकून मारणार आहे. अभि, अभि, कदाचित तो चेष्टेत बोलला असेल, पण आपण टीव्हीच्या मागे पाहिलंच नाही. अभि, काय वेळ आली आहे. अभि, आय एम सॉरी.
रिअली सॉरी. मी तुझ्याशी लग्नच करायला नको. स्मिता, हो अभि, मी तुला काही सुखही नाही देऊ शकले आणि माझ्यामुळे तुझ्यावर ही परिस्थिती आली. अभि, काय काय बोलतेस तू? हे बघ, हे बघ, तू 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 माझी बायको नसलीस तरी चांगली मैत्रीण आहेस. लग्न कर, लग्न कर. आपलं लग्न हे एक तडजोड असेल, लाईक मॅरेज. थांब अभि. फोन मगाशी डेड होता. अभि, 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 अस्मिता, अभि, काय? तू इथेच थांब, मी आलो. अभि. अस्मिता प्लीज. हे बघ अस्मिता, बॉम्बची इंटेन्सिटी काय आपल्याला माहित नाही. तू जर इथे थांबलीस तर कदाचित तू तरी वाचशील. मी बॉम्ब डिफ्यूज करायचा प्रयत्न करतो. नाही अभि, नाही. प्लीज इथे अभि. थांब, अस्मिता प्लीज प्लीज. हे बघ, मी जर गेलो तर समाजाला काही फरक पडणार नाही. अभि, अस्मिता, समाजात बिल्डर्स खूप आहेत गं. पण अस्मिता एकच. नाही अभि. अभि, तुला काही झालं तर मी नाही जगू शकणार. हे बघ, तू माझा सगळ्यात जवळचा मित्र आहेस अभि. हे बघ, समाजात बिल्डर्स खूप असतील पण पण माझा अभि एकच आहे. आणि सरंजामे घराण्याला आणि मला तो हवाय. ते बघ, जे काही व्हायचंय ना ते दोघांचं होऊ दे. स्मिता, अभि, शपथ आहे तुला माझी. प्लीज अभि, काहीही झालं तरी आपण शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आणि एकत्र लढायचंय.
बंडूजी मॅडमची गाडी याचा अर्थ मॅडम ह्या घरात असणार. शीघ्र मग चला की. बंडूजी बी केअरफुल. शीघ्र इथे तर लॉक आहे. बंडूजी आतला लाईट चालू आहे याचा अर्थ आतमध्ये नक्की कोणीतरी असणार. आपण दुसरी वाट शोधायला पाहिजे इथे आज जायला. बंडूजी एक मिनिट. मॅडम अस्मिता मॅडम. मॅडम 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 मॅडम. बंडूजी आवाज आहे. हा मनाली मी तुला नंतर फोन करतो. मॅडम आणि अभिमान सापडलेत होते. बाय बाय. स्मिता मॅडम. मॅडम आम्ही होत. मॅडम हो आम्ही आलोय. मॅडम मॅडम काय तुम्ही इथे म्हणजे से तू प्लीज इथून जा. मॅडम आम्ही तुम्हाला सोडवायला आलो इथे. तुम्ही प्लीज इथून जा. हा भुवनने लावलेला ट्रॅप आहे. से प्लीज तुम्ही प्लीज इथून जा. इथे टाइम बॉम्ब आहे आणि तो डिफ्यूज कसं करायचं तेही कळत नाहीये. हे बघ आमचं जे व्हायचंय ते होऊ दे पण तुम्ही या सगळ्यात स्वतःला संपवू नका. सीधा आपलं काम पुढे चालू ठेवायचं आणि ते तुम्हाला चालू ठेवायचं. कळतंय तुला? नाही मॅडम मी तुम्हाला सोडून कुठेही नाही जाणार आहे. मी इथेच थांबणार आहे. बंडू तू जा इथून. वा रे वा. तुम्ही आणि मॅडम इथं संकटात असताना मी इथनं पळून जाऊय. आपण का हातात बांगड्या भरल्यात होय? दाजीमाना शब्द दिलाय मी. मॅडमला संकटात कुठं सोडून जाणार नाही. बंडू प्लीज तू तरी ऐक. मी इथंच थांबलो. मॅडम मी पोलिसांना फोन कर. नाही से तेवढा वेळ नाही. फक्त 15 मिनिटं. फक्त 15 मिनिटं. अभि थांब. अभि आपण एक शेवटचा चान्स घेऊया. हे तू एसपी साहेबांना फोन कर लवकर आणि त्यांच्याकडनं एखाद्या बॉम्ब एक्सपर्टचा नंबर घे. हा सावंत साहेब मी सीड बोलतोय. अस्मिता मॅडमचा सहकारी. मला एका बॉम्ब एक्सपर्टचा नंबर हवा होता. प्लीज जरा अर्जंट सिच्युएशन आहे. प्लीज. ओके ठीक आहे. थँक्यू. हां हां सर मी सीड बोलतोय. अस्मिता मॅडमचा सहकारी. हा सीट मला सावंत साहेबांचा मेसेज आला होता. मला सांग बॉम्बचं डिझाईन कसं आहे? डिझाईन डिझाईन एक मिनिट मी सांगतो. एक मिनिट. फोन स्पीकर बेटा. डिझाईन अभि ओपन करायला एक मिनिट. ओपन कुठून करणार? एक मिनिट पिन आहे माझ्याकडे. पिन देते. लवकर दे. मॅडम हे धर. मी साहेब पाठवतो डिझाईन. एक मिनिट. अभि लवकर. हो. सेंड कर. हा सर मी फोटो पाठवतो तुम्हाला. हॅलो सर फोटो मिळालाय तुम्हाला? सर हॅलो सीट. हां बोला सर. हां मी सांगतो तसं करा. सगळ्यात पहिल्यांदा ती स्काय ब्लू वायर कट करून टाका. बी केअरफुल.
स्काय ब्लू वायर कट करायची. स्काय ब्लू कट कशाने मी किचन माझ्याकडे मॅडम लवकर दे लवकर. सावकाश. हो. फारच कॉम्प्लिकेटेड आहे. मला पुन्हा एकदा डिझाईन बघू द्या. हो ठीक आहे. तुम्ही डिझाईन बघा आणि प्लीज मला कळवा लगेच. आता ग्रीन आणि रेड पैकी GY. हॅलो हां तो जी. हॅलो 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 सर. तू शे कट झाला फोन. फोन नाही लागत आहे. I think it's red. Okay. रेड. Green. अभी कम ऑन. Green. It's green. अभी आपल्याकडे वेळ नाही. अभी Okay. Safe. You're safe. Safe. We are.
बंडू जी, अस्मिता, तूच नाही तर तुझी टीम पण खूप सॉलिड आहे. रिअली व्हेरी प्राऊड ऑफ यू बॉईज. आज तुमच्यामुळे आपण जिंकलो. ती प्रिया आणि तो भुवन त्यांना नाही सोडायचं. सिर्फ ती आमच्या दोघांचे फोन घेऊन पळाली. माझा फोन ट्रॅक कर पटकन. मॅडम इथे जवळच आहे. दोघांना असं सोडायचं नाही. पोलिसांच्या ताब्यात दिल्याशिवाय मला चैन नाही पडणार. अभि दादासाहेबांचा फोन आहे. हॅलो. हो, आम्ही मॅडम आणि अभिमान सोबतच होत. हा, एक मिनिट. बोला दादा. हो हो, आम्ही सगळे ठीक आहोत. हो, लवकरच येतोय घरी. प्रिया आणि भुवन तुम्ही इथे कसे आलात? हे बघा, मी खरंच काही केलं नाही. मला जाऊ द्या प्लीज. मी खरंच काही केलेलं नाहीये. भुवन कुठे आहे? भुवन कुठे आहे? भुवन? कोण भुवन? हे बघ, भुवन कुठे सांग नाही तर. मला खरंच नाही माहिती. मी भुवन खरंच कुठे काय नाही? केलं नाही. मला खरंच कोणी भुवन आहे. अस्मिता, मी खरंच काही केलं नाहीये. मला जाऊ द्या प्लीज. मी खरंच काही केलेलं नाहीये. याला ओळखतेस? हा तर विराज आहे. हा विराज आहे. ह्यानीच मला हे सगळं करायला लावलं होतं. हा विराज नाही, हा भुवन आहे. आणि तू काहीच केलं नाही असं कसं म्हणतेस? तू याला मदत केलीयस. गुन्हेगाराला मदत करणं हा जास्त मोठा गुन्हा आहे. भुवन कुठे आहे? बोल. गपगुमान सांगते का आता? शेवटचं विचारतोय. भुवन कुठे आहे? सांग नाही तर. नाही, मी सांगते. इथे चर्चच्या जवळ एक बंगला आहे. तिथे येतो. मला जाऊ द्या प्लीज. मी खरंच काही केलेलं नाही.
खूप घाबरले होते हो. मी जर हे केलं नसतं तर त्यांनी मला मारलं असतं म्हणून मी हे सगळं केलं. आता जे काही बोलायचंय ना ते पोलिसांकडे बोलायचं. सिद्ध, पोलिसांना बोलावून घ्या इथे. आणि बंडू, पोलीस इथे येऊन हिला ताब्यात घेईपर्यंत तू इथेच थांब. हा. आपण भुवनला शोधूया. भुवनकडनं सगळी माहिती मिळवायची आणि त्यालाही पोलिसात द्यायचं आपल्या. नाही, पोलिसांच्या ताब्यात देण्याआधी मला हिशोब चुकता करायचा आहे. नाही अभि, तो खूप डेंजरस आहे. नाही अस्मिता, खूप त्रास दिलाय त्यांनी तुला. असा नाही सोडणार मी त्याला. अभि, अरे पण तू. असाच आहे मी. आणि हे बघ अस्मिता, यात तू मला मागे खेचायचं नाही. सोडणार नाहीये मी त्याला. सिद्ध, नाही. मॅडम, बहुतेक यात विष असावं. शक्यता आहे. समोरासमोर लढायची हिंमत नव्हतीच याच्यात. आपण सुटलोय हे कळल्यावर भुवनने स्वतःला संपवलं. पण हा पळूनही जाऊ शकला असता. विष का घेतलं? त्याने विष घेतलं की त्याला कोणीतरी विष दिलं. मॅडम, लॅपटॉप स्टँड बाय मोडवरती. अखेर तू जिंकलीस. आता तुम्ही मला सोडणार नाही हे मला कळलं. म्हणून मी स्वतःला संपवतो. सिद्ध, पोलिसांना फोन कर. हां. अस्मिता, भुवन संपलाय. तुझ्या बाबांची केस संपली. मॅडम, पोलीस येत आहे. एक सांगू, इथल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला मी थांबतो इथे. तुम्ही दोघं जण घरी जाऊन आराम करा.
कारण आधीच खूप मनस्ताप झालाय तुम्हाला. प्लीज. अभि, आई शांत हो. अभि, जाताना चेष्टेत म्हणालास आम्ही काही युद्धावर चाललोय का? पण खरंच खूप मोठं युद्ध लढून आलात तुम्ही. आई एम सॉरी. मी खरंच पुन्हा असं कधी नाही बोलणार. आय एम सॉरी. आणि युद्ध जिंकून आलेत. हो, आणि युद्ध जिंकून सुद्धा आलात. पण शेवटी माझं एक आईचं मन आहे. पोरांसाठी जीव किती तुटला होता तुम्हाला नाही कळणार. जोवर तुम्हा दोघांना सुखरूप बघत नव्हते तोवर जीवाची घालमेल थांबत नव्हती. थांबा, तुमची दृष्ट काढायला हवी. अनु, खरं तर अस्मिताच्या साथीदारांची पण दृष्ट काढायला हवी. हो, या सगळ्यांमुळे अस्मिताच्या आयुष्यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची केस सॉल्व्ह झाली. रघु, काय रे? दादासाहेबांनी पाठवले मला. ते पण येत आहेत कशाला? तुझे हिशोब चुकते करायला. रघ्या, मी हे बघ रघु, मी हात वर वर हात. रघ्या बघ, निमूट बसायचं. निमूट. दादासाहेब येईपर्यंत असंच गप बसायचं. मी तुला ज्या ठिकाणी ठेवलं होतं तिथून पळून कसं आलं? अरे ती केस संपली आता. आणि मी तुझा हिशोब कायमचा चुकता करून तुला मोकळच करणार होतो. काही कशाला केलीस? तुम्ही खरं सांगताय म्हणजे अजून विश्वास नाही माझ्यावर? काय ह्याच्यात? बॉम्ब नाही ठेवला याच्यात. भुवन, मी पाठीत खंजीर कधीच खुपसत नाही. माझं डील समोरासमोर. बर, ये.
तुझं बक्षीस. मोकळा आहेस तू. परदेशात जा, तुला काय हवं ते कर. आता कसलीच चिंता नाही, कारण अस्मिताचा माझ्यावरती विश्वास बसलाय. हो, पण तुझा हा निरोप समारंभ आपण सेलिब्रेट करूया. रघु, घे. रघु, तू पण घे. Cheers to your freedom. अरे घे ना. तुला काय वाटतंय, विष घातलंय मी याच्यात? ठीक आहे, हा ग्लास तू घे. तुझा मला दे. आता घे. नाही, तुम्ही सुरू करा. पहिला मान तुमचा आहे दादा. हुशार आहेस. जरा एक मिनिट. मागे पडेल. सोडा मला. तू असं नाही तोंड उघडणार. हुशार आहेस भुवन, हुशार आहेस. पण माझ्या इतका नाही. फसवलं तुम्ही मला. तुझा गुन्हाच तसा होता. दादा, मी मेल्याचा आनंद जास्त काळ टिकणार नाही. कारण अस्मिता आणि अभिमान आता राहणार नाहीत. ते वाचलेत भुवन. वाचलं. ते सेफ आहेत हे कळल्यावरतीच मी इथे आलो आहे. त्यांना मारण्याचा प्रयत्न केलास ना, त्याची शिक्षा आहे ही.
रघु सगळं आवरायला घ्या आणि आपण इथे येऊन गेलो याच्या कुठल्याही खुणा शिल्लक ठेवू नका. चला आवरा. शेवटी अस्मिताच्या भीतीने भुवननी आत्महत्या केली आणि मला अस्मितापासून असलेली भीती कायमची संपली. सिड, तिथल्या तपासाचं काय झालं? पोलीस तपास करतात, पण त्यांचाही असा अंदाज आहे की भुवननी आत्महत्याच केली. नाही, मला नाही वाटत तसं. ही केस अजूनही संपलेली नाही. माझं गट फिलिंग मला सांगते भुवनने आत्महत्या नाही केली. त्याला कोणीतरी मारून तसा आभास निर्माण केलाय. पण मॅडम त्याच्या लॅपटॉपवरचा तो मॅटर टाईप केलेला आहे सर. हे कोणीही करू शकतं. तो मारणाराही हे टाईप करू शकतो. या घटनेमागचा खरा सूत्रधार कोणीतरी वेगळाच आहे. त्याने स्वतःच्या बचावासाठी भुवनला संपवलं. तो खरा सूत्रधार सापडेपर्यंत तरी ही केस संपली आहे असं मी नाही समजू शकत. परत भुवनचा मोबाईल सापडला पोलिसांना? नाही, म्हणजे मी इथे येईपर्यंत तरी सापडला नव्हता. पण मी त्यांना सांगितलं की तुम्हाला जसा मोबाईल सापडेल तसे आम्हाला डिटेल्स कळव. बर. मॅडम, भुवनचा फोन सापडला असा मेसेज आला इन्स्पेक्टर साहेबांचा. त्यांनी सांगितलंय आम्हाला फोन सापडलाय पण सिम कार्ड नाही सापडत आहे. खूप शोधलं आम्ही तरी नाही सापडलं. पण त्याच्या फोन मेमरीमध्ये एक नंबर सेव्ह आहे, DS या नावाने. हे बघा. DS म्हणजे कोण असेल? दादासाहेब हो दादासाहेब DS म्हणजे दादासाहेब.